गणेश गायकवाड सर, काय जबरदस्त मात्र या ठिकाणी सामना प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळाला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कधी काय घडेल याची मात्र आपण नक्कीच भविष्यवाणी मात्र कधी करू शकणार नाही. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. कृष्णा 11 वारलीपाडा विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. कृष्णा 11 वारलीपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. माफ करा, धामणगाव संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव इथे मात्र नितीनच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नितीन आणि भावेश असे हे दोन सलामीवीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. एक महत्त्वाची सूचना आहे की जांभूळवाडा बी संघाने मैदान सोडून कुठेही जायचं नाही, कारण यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल. आणि कोंडोली स्पोर्ट कोंडोली संघाला विनंती असेल की आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. इथे मात्र फुलटा चेंडू खराब लेंथ आहे. खूपच छान फाटका एक चेंडू केलाय. चेंडू मात्र निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन बाउन्स चौकार. खूपच खराब चेंडूची लेंथ आपण पाहिली आणि मात्र ती लेंथ फलंदाज भावेशने मात्र ओळखली. आणि काय जबरदस्त इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन त्याने मात्र साकारला. खाली क्षेत्र होतं, कारण पॉवर प्लेचे षटक आहे, भरपूर गॅप्स असतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि मात्र गॅपमध्ये या ठिकाणी मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. आणि आता मात्र या ठिकाणी पहा, खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु मात्र मोठे एज लागली. चेंडू मात्र निघून गेला डीप शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. दरम्यान या ठिकाणी वारलीपाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय सुभाषजी पाटील विद्यमान सरपंच आहेत राहूरचे, त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुभाषजी पाटील, तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र पहा, खूपच वेगवान चेंडू, परंतु दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र उजवी सोडून मात्र निघून जाते. पंचांच्या दुनियात समांतर फाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर होत असताना दरम्यान धामणगाव गावचे माजी सरपंच श्यामजी पाटील आणि त्यांच्या समेत सन्माननीय माजी उपसरपंच भोईर काकांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालं. आणि इथे मात्र काय जबरदस्त फटका इथे पिक केला आहे नितीनने. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र हा फटका पाहायला मिळाला. षटकार. पाहायला मिळतं या दोन क्षेत्रक्षामध्ये मात्र ठिकाणी थोडस आपल्याला भांडण पाहायला मिळालं, परंतु एसटी रक्षकाने चेंडूला ड्रॉप केलं नाही, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की हा झेल फार इम्पॉर्टंट आहे आपल्या संघासाठी. आणि कुठे मात्र एक नितीन नावाचा वादळ मैदानाच्या आत निर्माण झाला होता आणि तो वादळ मात्र शांत होत असताना कारण जय महाराष्ट्र धामणगाव संघाला इथे मात्र लागतोय पहिला झटका. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि पहिला गडी देखील बाद झालेला आहे. डीजे थोडा आवाज द्या. नितीन एक दर्जेदार फलंदाज, अनुभवी फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे देखील, परंतु तो बाद झालाय. षटकार आला होता त्याच्या बॅटमधून. ऑफसाईडला एक देखणा फटका आपण पाहिला, परंतु त्यानंतर ऑनसाईडला थोडासा उसळता बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला, टॉपेज लागला. विकेट किपरनं चांगला झेल समाप्त केला. खरं तर विकेट किपर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा जो फिल्डर होता दोघांमध्ये ताळमेळचा अभाव दिसला, परंतु झेल ड्रॉप झाला नाही, हे महत्त्वाचं आहे. पॉवर प्लेची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज कपिल अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. नेहमीच चांगलं अष्टपैलू योगदान त्याच्या या टीमसाठी लाभलेलं आहे. अनेक सामने त्याने जिंकून दिलेले आहेत या टीमला. भरपूर उंच हा चेंडू गेला आहे. इट्स अ स्कायर. फिल्डर दुरून प्रयत्न करतोय मात्र पोहोचू शकला नाही. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू आडवेपर्यंत मात्र आता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनीशी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय बॅट्समन सूरजनं. सूरज आणि
भावेश ही जोडी सध्या खेळपट्टीवर. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरसावत असताना 1 बाद 15. तर नक्कीच आमच्यामधून मात्र रजा घेत असताना सन्माननीय भगवानजी भोईर साहेब त्यांच्या समेत पाहू शकता आपण अमोलजी दलवी आणि शरदजी गगे यांच्या माध्यमातून समर्जन कक्षाला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. मी मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतोय. आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलात आणि विनंती करतोय तुम्ही अंतिम दिवसामध्ये सुद्धा इथे बक्षीस समारंभासाठी उपस्थित राहाल अशी मी आग्रहाचं तुम्हाला निमंत्रण देतोय. कपिल सपोर्टचा बॉल. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. सुरेख बॉल यावेळेस लेग ब्रेक बॉल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळून घेताना दिसला. फलंदाजाला तो चेंडू काहीही समजला नव्हता आणि खूप लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप चाणाक्ष पद्धतीनं गोलंदाजी केली जाते कपिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. यावेळेस लाईन पाहावी लागेल. बॅट्समन बीट झालाय. विकेट किपर कडून थोडीशी चूक घडली आणि त्याचा फायदा उचलला जातोय. 1 धाव कंप्लीट. पंचांचा इशारा वाईटचा येतोय म्हणजेच 2 अवांतर धाव मिळत आहेत. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल टाकला होता परंतु यावेळेस फारसं नियंत्रण चेंडूच्या लाईनवर ठेवता आलं नाही गोलंदाजाला. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाची 1 बाद 17. दरम्यान वाशिरेगावचे माजी सरपंच रघुनाथजी शेलार यांचं इथं मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत षटकाराने केलं आहे फलंदाज भावेशने. काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत 11 धावांचं योगदान. संघाची धावसंख्या 23. यावेळेस खूप जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर निश्चितच सरळ बॅटने एक चांगला फटका त्याला खेळता आला असता परंतु उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर जाऊन ऑन साईडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला परंतु एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फक्त 2च खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग. बाकीचे 7 खेळाडू सीमा रेषेवर तैनात. कपिल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल यावेळेस अगदी यॉर्कर लेंथ चेंडूला खोदून काढले. बॉल ट्रॅव्हल होतोय शॉर्ट कव्हर पॉईंटला. स्वतः गोलंदाज चेंडूवर गेलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावर. हो नक्कीच. आणि यामध्ये चांगलं योगदान मित्रମାନେ भावेशचं कारण त्याच्या बॅटमध्ये तबरतबरी चौकार आणि षटकार पाहिला. तब्बल 12 धावांवर केलतोय. सूरज भोईरने 2 चेंडू पेस केले. 2 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 24 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडूला उडवलाय. गॅप मध्ये पाहायला मिळतो या चुकीचा अनुमान आणि चेंडू मात्र निघून जाईल लॉंग लेगच्या दिशेने. एका टप्प्याने 5चा इशारा चौकार. थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता आणि त्या इनकमिंग मोमेंटचा खूप चांगला वापर फलंदाज सूरजने केला. चेंडू तटवला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला. फिल्डरने प्रयत्न केला होता मात्र जसं तुम्ही सांगितलं योगेश की चुकीचं पूर्वानुमान होतं. चेंडूवर जाण्याचा प्रयत्न झाला परंतु पोहोचू शकला नाही फिल्डर आणि एका टप्प्यानं चेंडू फिल्डरला चकमा देऊन सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. हो चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला जय महाराष्ट्र धामणगाव संघ पाहायला मिळतो. या कारण नितीन बाद झाल्यानंतर हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न करतायत आणि दोघांकडे आता मात्र चांगले फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी या जे फटके पाहतो याचा कॉन्फिडन्स मात्र नक्कीच थोडंसं हाई नक्कीच होताना आपण पाहणार आहोत. इथे मात्र या चेंडूचा पाठलाग केल्याचा फलंदाज भावेशने परतो. चेंडू लेंथ आपण तर मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. गोलंदाज आहेत विलास आणि मात्र चुकीच्या चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. अवंतर धावसंख्येत भर धावसंख्या 29. दोन्ही फलंदाजांना जर बांधून ठेवायचं असेल विलासला तर निश्चितच फर्स्ट क्लास गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. क्षमता आहे त्याच्यामध्ये. जरी तो युवा असला तरी मात्र खूपच प्रतिभावंत असा गोलंदाज आहे. विलासचा पुढचा बॉल.
सुरेख बॉल यावेळेस यॉर्कर लेंथ अपील आणि यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशात. बॅट्समन आउट. डोंगर जायलाय लाल आई तुझे कारले डोंगराव उठते गुलाल डोंगर जायलाय लाल आई तुझे कारले डोंगराव उठते गुलाल खूपच छान चेंडूची लेंथ आपण पाहिली आणि बॅट कुठेतरी पात्र जे शूज आहेत त्याचे टोला मात्र चेंडू डाऊन परचेस झाला आणि अतिशय योग्य निर्णय पंच परेश महाजन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी कृष्णा 11 वारलीपाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. किरण कचरे, राजेश धनपाल, अकेश भंडारी, विनोद गुरव, योगेश जाधव, मुजू चिखलेकर यांच्या माध्यमातून या संघाला आणि ग्रामपंचायत सदस्य राहुल किरण काचरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद तुमचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. नवीन बॅट्समन निलेश बॉलर बॅकपास ड्राईव्ह शक्तिशाली प्रहार केला होता, मात्र अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही, त्यामुळे जास्त वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजाच्या पाठीमागे फक्त एक धाव मिळाली आहे. निलेशने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. नितीननं निराश केलं या मॅचमध्ये देखील. पहिल्या मॅचमध्ये देखील सुरुवात छान केली होती, एक षटकार जोडला होता, मात्र लगेच तो बाद झाला आणि या मॅचमध्ये देखील तीच चित्र पुन्हा पाहायला मिळालं. षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर तो पुढच्या बॉलवर बाद झाला आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप मात्र जरूर पाहायला मिळाली आपल्याला भावेश आणि सूरज या दोन फलंदाजांदरम्यान. भावेशने चांगली बॅटिंग केली, बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला. खूप मोठी इनिंग्स त्याला देखील खेळता आली नाही, मात्र वेगानं धावा जोडण्यामध्ये तो यशस्वी ठरला. हो नक्कीच. आणि ज्यावेळी जे मोठमोठे आपण ज्यावेळी सामने पाहतो एखाद्या स्पर्धेमध्ये त्यावेळी मात्र चांगल्या खेळाडूकडनं मात्र खूप मोठ्या अपेक्षा असतात संघाला, परंतु या अपेक्षा मात्र कुठेतरी भंग केल्या नितीनने. आणि आता मात्र पाहूया निलेशची जबाबदारी मात्र स्वीकारतोय की आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडू पाहिलं तर कुठेतरी मात्र हवं तसं मिडलिंग झालं नाही, सिंगल धाव त्याने पूर्ण केली आणि त्याच कारणाने पाहतो की आता मात्र सूरज भुईर ऑन स्ट्राईक आहेत. विलास पुन्हा एकदा इथे मात्र फलंदाजाला बेट केलाय. एसटी रक्षक सुद्धा मात्र एसटीच्या पाठीमागे थोडेसे बीट झाले, परंतु एसटीच्या पाठीमागे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि त्याच कारणाने मात्र एक धाव इथे मात्र पूर्ण करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश प्राप्त झालं आहे. दरम्यान शुभ आगमन दिलेलं आहे ग्रामपंचायत कुक्षेचे माजी सरपंच सन्माननीय रोहिदासजी पाटील आणि त्यांच्या समिती दामोदपाडा गावचे शिवसेना शाखा प्रमुख पप्पूजी रणवी यांचं इथे मात्र शुभ आगमन दिलेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडू या षटकातील वाईड होता, मात्र विलासनं त्यानंतर जबरदस्त यॉर्कर टाकला, चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, यॉर्कर लेंथ होता, मात्र कदाचित बॉल एस्ट्यांना सोडून जात असावा. थोडंसं अपील देखील करण्यात आलं. एक धाव पूर्ण केली गेली आहे. ओव्हर थ्रो मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. लेग बायचा इशारा करतायत पंच परेश महाजन. एक चांगला निर्णय, कारण बॉल लेग स्टिक सोडून जात होता, परंतु खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. यॉर्कर्सचा चांगला वापर करतोय युवा गोलंदाज विलास आणि विलासकडून फर्स्ट क्लास गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे अंडर प्रेशर. हो नक्कीच नक्कीच. कारण पुढील आपण जर 2 षटके पाहिले तर त्या 2 षटकाच्या तुलनेनुसार मात्र या ठिकाणी खूपच छान गोलंदाजी आतापर्यंत मात्र चांगली पाहायला मिळालेली आहे. 32 धावा फलकर आपण पाहतोय, कारण 2 षटकामध्ये 28 धावा होत्या. इथे मात्र ओरपीच चेंडू आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. अगदी तोलून मापून मारलेला हा फ्लॅट सिक्सर वाडी श्लॉंगांच्या पलीकडे जात असताना पंचाचा इशारा, षटकार पाहायला मिळतोय. आणि तो योग्य ठरवत असताना फलंदाज यावेळेस मिडल करू शकला नाही. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग कडे, फिल्डर तैनात. त्या ठिकाणी एक धाव मिळेल आणि एकच धावीवर समाधान व्यक्त करावं लागतंय, कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि आता मात्र हे षटक विलासचं समाप्त झालंय. चांगली गोलंदाजी जरूर केली, परंतु एक मोठा फटका देखील आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. 3 षटकांची समाप्ती, प्रतिषटक 13च्या सरासरीनं धावा जोडत असताना धामणगाव संघ धावसंख्या 2 बाद 39.
हो नक्की चांगल्या स्थितीमध्ये आहे धामणगाव संघाला आपण पाहतोय, कारण फलंदाजी करत असताना मात्र ठिकाणी पाहतो की निर्णय कुठेतरी योग्य ठरतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर, कारण आतापर्यंत 39 धावा त्यांच्या फलंदाजाने जोडल्या. अजूनही आपण पाहू शकतो की 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा बी आणि कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी, कारण यानंतर आम्ही लगेचच पहिला डाव झाल्यानंतर नाणेफेकी करणार आहोत. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस, सायंकाळचं हे सत्र सुरू आहे. उद्या या स्पर्धेचा 5वा दिवस असेल आणि उद्या पुन्हा एकदा आपण पीटीसी कडे वळणार आहोत. पीटीसी मधील 10 मातब्बर संघ उद्या तुम्हाला ॲक्शनमध्ये दिसतील आणि उद्या ठीक सकाळी 9 वाजता खेळायला प्रारंभ केला जाईल. उद्याचं शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. परंतु या ठिकाणी आपण या शेवटच्या षटकात आपण खेळ पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज होतो या वारीवाडा संघाच्या माध्यमातून नितेश. धावसंख्या निश्चितच चांगली आहे, मात्र हे षटक देखील फार महत्त्वाचं असेल. स्विंग अँड मिस, अक्रॉस द लाईन लॉफ्ट करायचा होता बॉल. ऑन साईडला लाईन चांगली होती, उजव्याष्टीच्या बाहेर थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्लाइटली फुलर. खूप चांगला बॉल पूर्णपणे बीट केलाय बॅट्समनला. निर्धाव चेंडून आपल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. नक्कीच पहिल्या चेंडूवर मात्र कुठेतरी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होते सूरज, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. तर उद्या सुद्धा आपण मित्रांनो 10 संघांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, कारण हे सर्व संघ पीटीसी येथील आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना असणार आहे एसके स्पोर्ट सापे विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कांदी. या दोन्ही संघाने 9:15 वाजता इथे मात्र रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर पहा चुकीची लेंथ, पंचांकडनं मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळाला. दुसरा सामना असेल जयदुर्गा स्पोर्ट अतकुली विरुद्ध संतोष प्रतिष्ठान देवली. त्यानंतर तिसरा सामना असेल मितेश 11 कुरुन विरुद्ध स्वराज 11 ढोले. चौथा सामना असेल श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा ये विरुद्ध धनेश 11 कुकसे. आणि 5व्या सामन्यामध्ये आपण आयोजक संघाला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत गावदेवी सापे विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. चेंडू हवेत आहे, शत्रक्ष मात्र चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, आले होते परंतु आपल्या ओंजलीमध्ये मात्र चेंडूला विसावू शकले नाही. प्रयत्न खूप छान. आणि पहा इथे मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 2 बाद 42. जीवदान मिळालेलं आहे फलंदाज सूरजला. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. सूरज आणि निलेश ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे, दोन्ही अनुभवी फलंदाज. टप्प्याचा बॉल, यावेळेस चेंडू थेट जाऊन मला वाटतं डोक्याला लागलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूवर योग्य नजर नव्हती. ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी पाहायला अगोदरच सुरुवात केली होती आणि त्यामुळेच चेंडूवरची नजर हटली आणि त्याचा परिणाम असा झाला की चेंडू बॅटवर घेता आला नाही फलंदाजाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चांगला स्कोर जरूर आहे, परंतु समोर कृष्णा 11 वारलीपाडा संघ आहे, ज्या संघाने पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये तब्बल 62 धावा सक्सेसफुली चेस केल्या होत्या. हो नक्कीच. आणि इथे मात्र कुठेतरी धावांचा वेग वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे दामणगाव संघाचा. परंतु चेंडू पहा थोडंसं कार्पेट साण्यामध्ये चेंडू निघून गेला, तर मिडविकेटला थोडीशी चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याच कारणाने पुन्हा एकदा आपल्याला या षटकामध्ये दुहेरी आकडा पाहायला मिळतोय. आणि या 2 धावने आता मात्र धावसंख्या पुढे जाईल 45 धावसंख्येवर. 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. जय महाराष्ट्र धामणगाव नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करत असताना चौकार षटकार येत नाहीत या शेवटच्या ओव्हरमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये देखील भरपूर संघर्ष फलंदाजांना करावा लागला. फक्त एकच मोठा फटका मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र सिंगल डबल्स येत आहेत. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा दुहेरी धावा पळून पूर्ण करतायत फलंदाज. यावेळेस इनसाइड एज लागले, बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. खरं तर खेळायचं होतं मिड विकेटकडे. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी. हो नक्कीच. श्लॉक षटकामध्ये ज्याप्रमाणे फटके येणं गरजेचं होतं अजय, त्या प्रकारचे मात्र फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. याचं कारण असं आहे की नितेशने मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत, कारण दोन्ही फलंदाजांना मोठे फटके केल्यासाठी मात्र तो संधी निर्माण करून देत नाही. आणि त्याच कारणाने पाहतो की आतापर्यंत धामणगाव संघाला 46 धावांपर्यंत मात्र रोखण्यामध्ये वारलीपाडा संघाला नक्कीच यश आलेलं आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या पहिल्या इनिंग्समधील. पहा हा चेंडू सुद्धा मात्र खूपच छान आहे, परंतु फटका चांगला होता, परंतु जाऊन सरळ इष्ट्यावर आदळतोय आणि मात्र फलंदाजाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होईल. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पाहिली तर 3 गडी बाद 47. 48 धावांचा वन असेल हा सामना जिंकण्यासाठी कृष्णा 11 वारलीपाडा संघासमोर. तर हा आव्हान कशा रीतीने पूर्ण केलं जाईल
तत्पुरती आपण जाऊया, थोडंसं वेळ आहे तर आपण DJ मिलिंद यांना संधी देऊया. ऐकूया एक सुंदर संगीत. तर नक्कीच आपण पुढील सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. जय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी विरुद्ध कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन लक्षात घ्यायचं आहे की आमच्याकडे वेळ कमी आहे, त्याच कारणास्तव आम्ही हा सामना 3 षटकांचा खेळवणार आहोत. तर याची तुम्ही नोंद घ्यायची. तर मी विनंती करतो या कुक्षे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय रोहिदासजी पाटील आणि जांभूळपाडा गावचे शिवसेना शाखा प्रमुख पप्पूजी रणवी या 2 मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. प्रत्येकी हा 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी तर नाणं दोन्हीही कर्णधारांना पूर्णपणे ज्ञात आहे. मी हे नाणं सन्माननीय अतिथींच्या हातामध्ये सुपूर्द करत आहे. नाणेफेकी होत आहे जय श्रीराम जांभूळपाडा बी संघ आणि कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या 2 मातब्बर संघांच्या दरम्यान हा सामना 3 षटकांचा असेल, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. नाणेफेकी करतायत. तर सरपंच चषक अशी मागणी केली, मात्र अनिल दादा असा पुरवठा झालेला आहे. तर नाणेफेकीचा कौल प्राप्त करणाऱ्या कर्णधाराला आपण शीतपेय देणार आहोत, जे आम्हाला जनार्दन शेलार यांच्याकडनं लाभलेले आहे, वाशेरे गावचे आमचे उद्योजक. त्याचप्रमाणे स्वर्गीय चंद्रकांत उर्फ आप्पा कांबेरे यांच्या स्मरणार्थ सूरज कांबेरे आणि दीपक कांबेरे यांच्याकडनं लाभलेली बॅगी प्रदान केली जाईल. तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण या ठिकाणी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, आपण मंचावरती विराजमान व्हायचं. आपला निर्णय काय असणार आहे? शतरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय, कारण सामना सुरू आहे आणि आपल्याला त्वरित पुढील सामनाही पूर्ण करायचा आहे. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलेला आहे कोंडेरी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू गायकवाड सर, खूपच छान. इथे मात्र सुरुवात केली आहे फलंदाज कुणाल आणि प्रवीण असे हे 2 फलंदाज आपल्याला सलामीवीर म्हणून पाहायला मिळते. प्रवीणने पहिल्या मॅचमध्ये खूपच छान कामगिरी केली होती आणि इथे मात्र गोलंदाज राजेशचं स्वागत केलं आहे चौकाराने. इथे मात्र खराब चेंडू आहे, पंचांचा बीमरचा इशारा आणि चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर गुल होत असताना 6 धावांसाठी हा बिगिट षटकार. सागरी कीर्तीची दौलत न्यारी पार मासली हाय तू सोन्यावानी विधान फिरमाच्या फलंदाज कुणालच्या माध्यमातून पंचांचा भीमरचा इशारा आणि यानंतर मात्र चेंडू असणार आहे फ्री हिट. म्हणजे आतापर्यंत राजेशने 1 चेंडू लीगल फेकला आणि एका चेंडूवर तब्बल 11 धावा खर्च केल्या. बैट्समैन कुणाल है और कुणाल कमाल करते हुए पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का, बीमर गेंद पर छक्का जड़ा है और बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को खेल दिया था स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में. अगली गेंद फ्री हिट. इस बार गति में हल्का सा परिवर्तन किया था, उसको ठीक तरह से परख नहीं पाए थे, फिर भी खेलने में कामयाब रहे. डिप मिड विकेट की तरफ मिड विकेट के जो खिलाड़ी है सर्कल के अंदर वो भागे थे गेंद पर. अच्छी फील्डिंग, तब तक 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम का 12 रन बिना किसी नुकसान के. बहुत अच्छी शुरुआत की है कुणाल ने और प्रवीण भी बहुत अच्छे फॉर्म में है. पहले मैच में 41 रनों की शानदार मैच जिताऊ पारी खेली थी उन्होंने आरजोली स्पोर्ट्स आरजोली के विरुद्ध. हो, नक्कीच नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स अजय वाढलेला असेल. इथे मात्र पहा थोडंसं कोणत्याही प्रकारचं मात्र शॉर्ट सिलेक्शन केले नाही फलंदाजाने. नक्कीच असं वाटलं की हा चेंडू स्वेर असेल, परंतु लिगल चेंडूची फेकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पहिला डॉट चेंडू इथे मात्र गोलंदाज हाताळताना राजेश. प्रवीण थोड़े से दुविधा में नजर आए, खेले ना खेले, क्योंकि ऑफ स्टंप की काफी बाहर थी गेंद, लेकिन लाइन की थोड़ी सी अंदर थी. बैट्समैन को एक क्षण के लिए ऐसे भी लगा कि शायद वाइड होगी, जिस वजह से हाफ हार्टेड स्ट्रोक खेलने की कोशिश की थी उन्होंने. अच्छी वापसी करते हुए राजेश एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट.
फिर से कटर का इस्तेमाल, उंगलियां फेरी थी गेंद पर, इनसाइड एज, विकेट कीपर से रुकी नहीं, लेकिन शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर मौजूद है नितिन के रूप में। और इससे पहले कि नितिन फील्ड करते, 1 रन लेने का अवसर। टारगेट है 48 रनों का, यानी कि ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं और 12 से अधिक रन इस पहले ओवर में अभी तक बल्लेबाजों ने जुटा लिए हैं। स्कोर हुआ है 13 रन, अभी भी 2 गेंदे इस ओवर में शेष। हो निकिता, ज्या सरासरीची आवश्यकता होती त्या सरासरी पुढे जात असताना मात्र आपल्याला धावा या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी या जाऊन इष्ट्यांवर मात्र सरळ चेंडू जाऊन अदलतोय आणि मात्र त्रिफला उद्ध्वस्त झाल्या फलंदाज कुणालच्या. लागणारा पहिला झटका कृष्णा 11 वारलीपाडा संघाला फलंदाज बाद. बहुत ही खराब शॉट खेलकर आउट हुए हैं कुणाल। क्या बढ़िया आगाज किया था उन्होंने अपनी पारी का, बहुत लंबी पारी खेलने का अच्छा मौका था उनके पास, मैच जिताऊ पारी वो खेल सकते थे, लेकिन खराब स्ट्रोक सिलेक्शन, रिवर्स स्वीप की कोशिश की, कोई ज़रूरत नहीं थी। पहले ही 13 रन आपके बन चुके हैं, जो आवश्यक रन रेट है उससे आगे आपकी टीम चल रही है, तो इस तरह के स्ट्रोक की क्या ज़रूरत थी। नए बैट्समैन क्रीज पर आए हैं कपिल, आते ही बढ़िया ड्राइव, मिड ऑफ पर फील्डर मौजूद है, अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर दिगंबर है। 1 रन लेने का अवसर और इसके साथ ही अब जाकर पहला ओवर समाप्त होता हुआ। स्कोर 14 रन, 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 34 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम को। कृष्णा 11 वारलीपाड़ा और जय महाराष्ट्र धामणगाव के बीच में ये कड़ा संघर्ष। तर त्याला क्षेत्रशी लगेच लावून घ्यायचं आहे, कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना कव्हर करायचा आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. तर थोडंसं वेळ आहे, तर आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जात आहोत, कारण उपस्थित मान्यवरांचा आपण या व्यासपीठावर शुभ सन्मान करत आहोत. कुक्षे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय रोहिदासजी पाटील यांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करतोय. तर मी सन्माननीय माणिकजी तरणे यांना विनंती करतो की आपण पुढे या, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान मान्यवरांचा करत आहोत. सन्माननीय रोहिदासजी पाटील यांचा आपण सन्मान करतो. या कुक्षे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक असे मोठमोठे कामे कुक्षे ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावर करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे. जांभूळपाडा गावचे शिवसेना शाखा प्रमुख पप्पूजी रणवी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. मी माणिकजी तरणे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पप्पू रणवी यांना आपण सन्मानित करायचं आहे. मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय की तुम्ही वेळेत वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहात. नेवर लेकर सूरज पाटिल, पहली गेंद आगे रखी हुई, ऑन साइड में मोड़ दिया है खूबसूरती के साथ, गैप में 4 रन, दर्शनीय स्ट्रोक। त्यानंतर अजून एक सन्मान आहे. धामणगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्मानित तुषारजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी माणिक तरणे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र सूरज पाटीलचं स्वागत केलं आहे चौकाराने. खूपच छान फटका मात्र पाहायला आपल्याला, गॅप सुद्धा चांगला शोधलं आणि 4 धावा मात्र या ठिकाणी बहुमूल्य प्राप्त केल्या कपिलने. पुन्हा एकदा उर्ध्व विकेटने पावलांचा वापर, खूपच छान एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये सतीश माली आहेत. योग्य दिशेने फेकी सुद्धा पाहायला मिळते, परंतु वेगाने मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. खूपच छान फलंदाजी अजय पाहायला मिळते, कारण ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी आपल्याला मोठे फटके सुद्धा पाहायला मिळतात. आणि त्यानंतर क्रिकेटची लाईन अर्थात सिंगल डबल वर सुद्धा मात्र चांगल्या प्रकारे भर टाकला जातोय. सबसे अच्छी बात यह है कि गेंद के मेरिट पर बैटिंग कर रहे हैं कपिल, और कपिल एक सीनियर खिलाड़ी है वैसे देखा जाए तो. कपिल पर हमेशा बड़ी जिम्मेदारी रहती है, वो यदि खड़े रहेंगे, क्रीज पर टिके रहेंगे तो ज़रूर ये मैच जीत सकती है वारलीपाड़ा टीम. लेकिन गेंदबाज उनके सामने है सूरज, जो पहले मैच में गेम चेंजर साबित हुए थे. इस बार आगे निकले थे, अपने स्ट्रोक को अंतिम क्षणों में उनको बदलना पड़ा था. लेट कट किया, डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ 1 रन पूरा किया. तो ये क्षमता है कपिल के अंदर, वो लेट भी खेल सकते हैं और जब ज़रूरत पड़ती है तो वो बड़े प्रहार भी कर सकते हैं. बहुत ही बढ़िया टेक्निक है उनके पास. 1 रन की बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 1 विकेट के नुकसान पर. यहाँ से और 27 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए वारलीपाड़ा टीम को बची हुई 15 गेंदों में. हो निकिता, हा सामना जर पाहिला तर अजूनही कंट्रोलफुल सामना आपण पाहतोय, कारण दोन्ही संघ मात्र या ठिकाणी पाहिल्या तर
समान समान कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय, परंतु प्लस पॉईंट असं की दोन फलंदाजामध्ये आता मात्र चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. ते एक चांगली बाब आहे कृष्णा 11 वारलीपाडा संघासाठी. प्रवीणने आतापर्यंत 2 चेंडू सामना केला आहे, एकच धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेले आहे, परंतु नक्कीच कुठेतरी या धावांचा वेग वाढताना नक्कीच पाहायला मिळेल. परंतु तुम्हाला या ठिकाणी स्वतःवर कंट्रोल ठेवणं सुद्धा मात्र फार गरजेचं असेल. सूरज पुन्हा एकदा इथे मात्र पहा थोडंसं उशिराने शॉट पिक केलं, त्याचमुळे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये टायमिंग मात्र बरोबर झाला नाही. जोपर्यंत डीप होणं खेळाडू चेंडू येऊन उचलतोय तोपर्यंत मात्र एक धाव इथे मात्र पूर्ण केली. धावसंख्या पुढे जात असताना एक गडी बाद 22 धावा. जो पिछला मुकाबला जीता था धामनगांव टीम ने 5-1-4 सापी टीम के विरुद्ध, उस मैच में भी धामनगांव टीम ने पहले बैटिंग की थी, अच्छा स्कोर खड़ा किया था, लेकिन दूसरे ओवर में जब गेंदबाजी के लिए आए थे सूरज तो उन्होंने सिर्फ एक ही रन खर्च किया था, संतोष सुतार को बांध कर रखा था और वही कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट साबित हुआ था उस मैच का. अगली गेंद इस बार बैकफुट पर चले गए थे, आड़े बैट से प्रहार किया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी मौजूद है वहां पर, बढ़िया फील्डिंग दिगंबर की, बहुत ही अच्छा योगदान देते हुए अपनी टीम को दिगंबर. और देखिए योगेश भी तालियां बजाकर उनका अभिवादन करते हुए, उनकी अच्छी फील्डिंग की सराहना करते हुए एक रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 23 पर पहुंच चुका है. सिंगल डबल्स भी बहुत महत्वपूर्ण है, बल्लेबाज यही चाह रहे हैं कि वो डॉट बॉल ना खेले और अभी तक ज्यादा डॉट बॉल हमें देखने को नहीं मिली है. जब भी मौका मिलता है तो बड़े प्रहार भी करते हैं. शुरुआत बहुत आक्रामक की थी कुणाल ने, 11 रन बनाकर आउट हुए, रिवर्स स्वीप खेलने के चक्कर में बोल्ड हुए, एक ही विकेट गिरा है, विकेट काफी हाथ में है, उसका फायदा हो सकता है आने वाले ओवर्स में. और ये मैच बहुत अच्छी स्थिति में हमें नजर आता हुआ. नक्कीच असं वाटतं की कुठेतरी शेवटच्या षटकापर्यंत मात्र हा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जाईल, त्यात काही शंका नाही. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, 1700 चेंडूच्या खाली चुकीचा फटका आणि मात्र पडतोय वारलीपाडा संघाला हा दुसरा झटका. प्रवीण बॅक टू द डगआउट. आखिरकार विकेट चटकाने में कामयाब रहे सूरज पाटिल, उनके ओवर की अंतिम गेंद पर उनको विकेट मिला है. बैट्समैन ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, थोड़ा सा स्विवल करते हुए गेंद को घुमा दिया था लेकिन मिडल नहीं कर पाए और एक बढ़िया कैच भावेश द्वारा. तो दूसरा झटका लगा है वारलीपाड़ा टीम को. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर 23 रन 2 विकेटों के नुकसान पर. बचे हुए 2 ओवर्स में 25 रनों की जरूरत. तर नक्कीच आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे जात आहोत. सन्माननीय अमोलजी भोईर या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. मी पुन्हा एकदा माणिकजी तरणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमोलजी भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. उपदारमाची शाल आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. थोडंसं स्पीडअप करा, दोन्ही संघांना विनंती करतो की कॉपरेट करा, कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना या ठिकाणी मात्र खेळवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलेला आहे आणि मात्र अक्षयसाठी नंदकिशोर बजागे पीटीसी मधील बाहुबली यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नंदू, तुझं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र फटका चुकीचा आहे, चेंडू हवेत, परंतु या ठिकाणी सेफ लँड होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक राजेश जाऊन चेंडू फील करतायत तत्पुरती मात्र फलंदाजाने 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 25 या धावसंख्येवर. दरम्यान आकाश जाधव याचकडे सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत अक्षयसाठी. तर आकाश तुझं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. थोड़ा सा गलत स्ट्रोक का चयन हुआ था, लेकिन अच्छी बात यह रही कि ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. ठीक तरह से टाइम करते तो शायद वो कैच बन जाता. इस बार देखिए बल्ले के बीचों बीच लेकर पुल किया सूरज, 6 रन. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. वर षटकाराची मोहर लागली होती आणि आता मात्र धाबांचा वेग अगदी अजय बुलेट ट्रेन प्रमाणे मात्र धावफलक पुढे सरकतोय. तब्बल 31 धाबा धावफलकावर विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 17 धाब्यांची गरज.
मैदान में इस समय दो बहुत ही डिसिप्लिन टीमें खेल रही है। दोनों भी टीमें बहुत डिसिप्लिन रही है हमेशा, दामनगांव और वारलीपाड़ा। अच्छा संघर्ष इस बार लॉफ्ट कर दिया है, एक और गगनभेदी स्ट्रोक, झन्नाटेदार सिक्सर। हा साधा सीधा अक्षय नाही अजय, हा तर खूप मोठा अक्षय आहे, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले आणि धावांची संख्या आता मात्र पाहायला मिळते 2 बाद 37 आणि सिक्सरच्या हॅट्रिकवर असणार आता मात्र फलंदाज। हा फटका सुद्धा खूपच छान आहे, एक्स्ट्रा कव्हर सीमेच्या पलीकडे। काय क्रिकेटचं सौंदर्य आहे, काय क्रिकेटची नजाकत आहे। चेंडू एका टप्प्याने मात्र पलीकडे जाईल, 4 धावांसाठी चौकार। जवाब बल्लेबाजी करते हुए अक्षय अपने टीम के लिए, और उन्होंने अपने बल्लेबाजी की बदौलत इस मैच का रुख पलट कर रख दिया है। पलड़ा काफी भारी हो गया है कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम का। 7 रन मात्र चाहिए जीतने के लिए और अभी भी 8 गेंदें शेष। इस बार लॉफ्ट करना चाहते थे लेकिन गलत लाइन पर बल्ला चलाया था। थोड़ा सा और बाहर जाते तो शायद बात बन सकती थी, लेकिन सामने लॉफ्ट करने का प्रयास किया था, पूरी तरह से बीट हुए। वापसी करने का प्रयास करते हुए मोनिश, लेकिन बहुत महंगे साबित हुए हैं। 5 गेंदों में अभी तक उन्होंने 18 रन खर्च किए हैं। 2 ओवर में 25 रनों की आवश्यकता थी। समीकरण रन बॉल इक्वेशन है, 7 गेंदों में 7 रन। नक्कीच एकाएकी पिक्चर मध्ये आले अक्षय आणि काय जबरदस्त फलंदाजी मात्र ठिकाणी आपल्या केली संघासाठी। इथे मात्र सरळपणे लॉप करतो, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु मात्र लॉंग आपला खेळाडू सज्ज आहेत राजेश, चांगली फिल्डिंग मात्र त्याच्याकडे पाहायला मिळाली, परंतु काय जबरदस्त चित्त्याच्या चपळाने मात्र फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि अशा रीतीने मात्र 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त। एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 2 गडी बाद 43 आणि विजयासाठी 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावेंची गरज। अब भले ही पलड़ा भारी हो गया है कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम का, लेकिन मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है और इस टूर्नामेंट में कब क्या हो जाता है वो कहना ही मुश्किल है। एक मैच आज हम देख चुके हैं कि 7 रन एक टीम आखिरी ओवर में नहीं बना पाई। पहले दिन के खेल में 3 गेंदों पर 1 रन खानीबली टीम नहीं बना पाई थी। दरम्यान तलोली गावचे उद्योजक सन्माननीय मुकीम रईस यांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। आपलं सरपंच चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। तर त्याला क्षेत्रश लगेच सजून घ्यायचं आहे दामनगाव संघ, कारण यानंतर अजूनही आम्हाला एक मॅच कव्हर करायची आहे, प्लीज। अभी भी थोड़ी बहुत रोचकता बरकरार है खेल में। 6 गेंदें शेष है, जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। आणि मुकीम रईस यांच्या समेत आयमर रईस सुद्धा आलेले आहेत, आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तर चला लगेच आपण खेळायला सुरुवात करायची आहे। 7 चेंडू शिल्लक आहेत, धावांची आवश्यकता आहे 5। असं वाटलं की मात्र कुठेतरी धामणगाव संघाचं या सामन्यावर आपल्याला दबदबा पाहायला मिळेल, परंतु मोनिश मात्र सायंकाळी 17 मध्ये डी मार्ट मध्ये गेले आणि भरपूर धावा त्याने मात्र त्या डी मार्ट मध्ये खर्च केल्या। तब्बल 20 धावाचा षटक आपल्याला हा पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने मात्र या सामन्यावर मात्र कब्जा पाहायला मिळतोय कृष्णा 11 वारलीपाड़ा संघाचं। एक कैचिंग पोजीशन में अब फील्डर नजर आता हुआ, सिंगल बचाने की पूरी कोशिश, शॉट एक्स्ट्रा कवर और एक शॉट थर्ड मैन है भावेश आखिरी ओवर लेकर। आगे रखी हुई गेंद लॉफ्ट करना चाहते थे, बल्ले के गेंद जा रही है स्क्वायर लेग, अंपायर के पीछे, दूसरे की कोशिश हो रही है, रनआउट का मौका और बैट्समैन रनआउट। कपिल लौटते हुए पेविलियन की राह पर। मुंबई आपली आहे आपली। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, 10 रन बनाकर रनआउट हुए हैं। दूसरे रन का चक्कर था वहां पर, लेकिन उस चक्कर में फंस गए। नए बैट्समैन मैदान में आते हुए और स्ट्राइक नए बल्लेबाज के पास रहेगी। 20 पर बैटिंग कर रहे हैं अक्षय, नॉन स्ट्राइकर्स एंड पर है। नए बल्लेबाज पर दबाव बनाना होगा यहाँ पर धामनगाव टीम के गेंदबाज को और साथ में कप्तान को। पोणेकीचा ज्याप्रमाणे आपण पाहिले की जांभूळवाडा संघाने अतिशय जबरदस्त मात्र परफॉर्मन्स केला आणि किरेसपूर जांभूळवाडा संघाला अजय 3 चेंडूमध्ये 3 धावा सुद्धा मात्र जमवता आल्या आणि जर त्या प्रकारची जर गोलंदाजी इथे मात्र भावेशने केली तर मात्र तुम्ही नक्कीच या ठिकाणी सुद्धा 4 धावांचं संरक्षण करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगल्या चेंडूंची मात्र फेकी करावी लागेल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय विलास, आणि कुठे संधी असेल भावेशकडे की तुम्ही नवीन फलंदाजावर दडपण प्रेशर टाकू शकता चांगल्या चेंडूने। 1-2 डॉट गेंदे यदि करते हैं तो जरूर मैच काफी रोचक हो सकता है।
लेकिन बहुत ही सेंसिबल बल्लेबाजी, गेंद को आने दिया था, हल्के हाथों से ढकेल दिया है डीप कवर में। बहुत अच्छा क्रिकेट, सूझबूझ भरी बल्लेबाजी मैं इसे कहूंगा। अभी अभी क्रीज पर आए हैं, बड़ा शॉट खेलने का प्रयास नहीं किया। उनको पता है कि एक गेंद उनके पास ज्यादा है, सिंगल सिंगल भी लेते रहेंगे तो भी मैच जीत सकते हैं। उसी सोच के साथ बल्लेबाजी करते हुए वारलीपाड़ा टीम के बल्लेबाज। स्कोर 45 रन, 4 गेंदें बची, जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत। आणि आता मात्र ऑन स्ट्राईकला असतील अक्षय, ज्याने आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराचा मात्र या ठिकाणी खेळ प्रस्थापित केलेला आहे. चेंडूला आपली दिली मिस टाइम, पटका चेंडू हवेत आहे, परंतु झेल होण्याची संभावना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही, कारण एसटीच्या निलेशच्या खूपच दूर चेंडू जाऊन मात्र सेफ लँड झाला. 1 धाव पूर्ण झाली आणि मात्र या ठिकाणी प्रत्येक चेंडू जर अशा प्रकारे धाबा जर पाहायला मिळाल्या तर मात्र या धाबांचा सहजपणे कृष्णा 11 वारलीपाडा संघ पाठलाग करू शकतोय. आणि दृश्य आपण पाहू शकतो की चेंडूची संख्या आता जास्त पाहायला मिळते आणि धाबांची संख्या कमी पाहायला मिळते. यामध्ये 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज. इस ओवर में एक रनआउट के जरिए विकेट जरूर मिला है, लेकिन डॉट गेंद नहीं आई है। डॉट गेंदों की सख्त आवश्यकता है दामनगांव टीम को। वो डॉट गेंद कैसे आएगी? सिंगल बचाने होंगे, उसके लिए क्या कुछ और अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर लाए जाएंगे? जी हाँ, फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन हो रहा है। डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी अब सर्कल के अंदर नजर आते हुए राजेश। चला खेळ सुरू करा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रणनीती आखणे गरजेचं आहे, परंतु प्लीज वेळेचं भान ठेवणं सुद्धा त्यापेक्षा अधिक गरजेचं आहे, कारण यानंतर अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. 3 चेंडू 2 धाब्यांची गरज आणि इथे मात्र सामना करेल फलंदाज विलास. इथे मात्र डाव्या एक्स्ट्रीवर चेंडूच्या पैकी हुक केलाय, खूपच छान फटका, चेंडू निघून जाईल सीमेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि या स्पर्धेतून प्रभास समाप्त झाला आहे. जय महाराष्ट्र दामनगाव संघाचं मॅच फिनिशर इथे मात्र ठरला आहे विलास. परंतु मी कौतुक करेन अक्षयचं, ज्याने जबरदस्त फलंदाजी इथे मात्र साकारली आणि या सामन्यावर सुंदर एकतर्फा विजय मित्र म्हणून प्रस्थापित केला आहे कृष्णा 11 वारलीपाड़ा संघाने. रन चेस करने में माहिर हो गई है ये टीम कृष्णा 11 वारलीपाड़ा। पहले मैच में 62 रनों का सफलता के साथ पीछा किया था, इस मैच में 48 रन उन्होंने सक्सेसफुली चेस किए हैं। बहुत ही शानदार क्रिकेट कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम द्वारा। आणि या सामन्यातील सामनावीर आहे एक अक्षय, ज्याने बॉलिवूड मध्ये आपलं अधिराज्य गाजवलं, आणि हा अक्षय आहे ज्याने सरपंच चषकामध्ये आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. तर या अक्षय आपण सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी एकूण आपण जर विचार केला तर फक्त 6 चेंडूचा त्याने सामना केला आणि 20 धावांची एक मॅच इनिंग त्याच्याकडून आपल्याला केली पाहायला मिळाली आणि या सामन्यावर सुंदर असा एक विजय संपादन केलेला आहे कृष्णा 11 वारलीपाड़ा संघाने. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या संघाबद्दल मी एकच माहिती देईन, ज्या ज्यावेळी वारलीपाड़ा संघाच्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये किमान 10 स्पर्धेमधून 8 स्पर्धेचं विजेतेपद हा संघ नेहमीच पटकावत असतोय आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि खरोखर सर्वांची मनं या संघाने आज या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहेत. तर अक्षय आपण यायचं आहे. किरणच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा या संघाने एवढी चांगली कामगिरी केलेली आहे, म्हणजे किरणचे अजिबात त्या संघाला उणीव भासली नाही. म्हणजे किती चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावांची खेळी साकारली. सन्माननीय अयमर रईस यांना विनंती करतो, जी सुंदर ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खेळाडूस परिधान करायचे आहे. त्यानंतर सन्माननीय मुकीम रईस आपल्याला विनंती करतो, आपण पुढे या. जो मेडल आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूस परिधान करायचा आहे. त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अनिलदादा पाटील यांना विनंती आहे की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देत आहोत. त्यानंतर वाशिरगावचे माजी सरपंच सन्माननीय रघुनाथजी शेलार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय रोहिदासजी सुतार यांच्या माध्यमातून आम्हाला सुंदर ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचसाठी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट देत आहोत. त्यानंतर उत्कृष्ट ऑर्गन मास्टर मिस्टर बिपिन म्हात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देणार आहात. त्यानंतर कुक्ष ग्रामपंचायती माजी सरपंच रोहिदास पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर देत आहोत. त्यानंतर पप्पूजी रणवी आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देत आहोत. त्यानंतर सन्माननीय रोहिदासजी तरणे यांना विनंती आहे की जो टी शर्ट आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण परिधान करायचा आहे. त्यानंतर जो एनर्जी ड्रिंक आहे राजेश पाटील आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण ही एनर्जी ड्रिंक देत आहोत. आणि त्यानंतर जी हेड कॅप आहे सन्माननीय बिंदास पाटील पारधी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही हेड कॅप आपण परिधान करायची आहे. वेल प्लेट. अक्षय
तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सामना सुरू करायचा आहे. लक्षात घ्या 3 षटकाचा सामना आहे. एखादा मोठा फटका आला किंवा एखादा फलंदाज बाद झाला तर प्लीज विनंती करतोय आपण एकत्रित यायचं नाही. जो तुम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे तो आपल्या जागेवर तुम्ही आनंद व्यक्त करा. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण मान्यवरांचं